आणि सांडपाणी टाकायचं तरी कुठे हो? अहो, सांडपाणी हे नेहमी शोषखड्ड्यातच टाकायचं. शोषखड्डा म्हणजे काय? तर ऐका, शोषखड्डा म्हणजे काय? 4x4 रुंदीचा व 4x4 लांबीचा एक असा खड्डा तयार करायचा व त्याच्या तळाशी वाळू टाकायची व छोट्या छोट्या दगडांचा थर लावून मोठ्या दगडांनी एक असं उत्तम असं बांधकाम करून घ्यायचं व त्यावर जाळी फिट करायची. असा हा शोषखड्डा तयार करायचा. पण याला तर खूप खर्च लागतो. नाही, तुम्हाला काहीही काळजी घेण्याची आवश्यकता नाही. सरकारकडनं शोषखड्ड्यासाठी अनुदान मिळतंय. अनुदान मिळते? अरे वा, कसं मिळते ते सांगा बरे. ग्रामपंचायतकडे शोषखड्ड्यासाठी अर्ज केल्यास व लागतील ती कागदपत्रे जमा केल्यास शोषखड्ड्यासाठी आपल्याला अनुदान मिळतंय. अरे वा, ही तर खूप चांगली योजना आहे. चला तर गावकऱ्यांनो, आपण सर्वजण या योजनेचा लाभ घेऊया. स्वच्छ सुंदर परिसर, शोषखड्ड्याचा करूया वापर. स्वच्छ सुंदर परिसर, शोषखड्ड्याचा करूया वापर. स्वच्छ सुंदर परिसर, शोषखड्ड्याचा करूया वापर. आई तू कुठेस? आई तू कुठे? काय झालं बाळा? काय झालं तुला? मला बरं नाही वाटत आहे. हो का रे बाळा? अजून काय काय होतंय तुला? मला ताप आलाय, पोट दुखत आहे. हो का रे? चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टर काय झालं? बघा बरं याला काय होतंय. हो का रे? काय झालं रे बाळा तुला? मला बरं नाही वाटत आहे. आणखी काय काय होतंय तुला? ताप आलाय, पोट दुखत आहे, जीव मडकत आहे. अरे बापरे, ही तर मलेरियाची लक्षणे आहेत. मलेरिया म्हणजे काय हो डॉक्टर? याची जरा माहिती सांगा बरं. हो, मलेरिया हा एक रोग आहे जो अॅनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो. आपण आपल्या घरातील सांडपाण्याचे योग्य ते व्यवस्थापन करत नाही व तसेच कचऱ्याचे योग्य ते विल्हेवाट लावत नाही, ज्यामुळे या डासांची पैदास त्यात होते. हो का हो? आमच्याकडे तर भरपूर डास आहेत. अरे बापरे, मग मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या घरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन व कचऱ्याची योग्य ते विल्हेवाट कशी लावता? आम्ही सांडपाणी घरामागे टाकतो व कचरा घरापुढे टाकतो. हो नाही हो, ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा बरं. ऐका मग, आपण आपल्या घरातील सांडपाणी हे इकडे तिकडे न फेकता शोषखड्ड्यात टाकले पाहिजे व तसेच आपल्या घरातील केर कचरा याचा आपल्या परिसरात ढीग न लावता सुका व ओला असे वेगवेगळे वर्गीकरण करून त्याची योग्य ते विल्हेवाट लावली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ओल्या कचऱ्याचे खत म्हणून देखील वापर होतो. हो का हो? आणि याने आपला परिसर देखील स्वच्छ राहतो व तसेच आरोग्य देखील स्वस्थ राहते. धन्यवाद डॉक्टर, आम्हाला याच्याबद्दल माहिती सांगितल्याबद्दल. नाहीतर आम्ही ही चुकी परत केली असती. तर बघितलं मित्रांनो, आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची व सांडपाण्याची व कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची. तर आता अशी काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद. घरोघरी स्वच्छता, घरोघरी स्वच्छता, लोकांपासून मुक्तता. घरोघरी स्वच्छता, लोकांपासून मुक्तता. घरोघरी स्वच्छता, लोकांपासून मुक्तता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. अरे दादा, तुम्ही हे काय करता? तुम्ही बाप्पांचं विसर्जन तर करत आहात, पण नदी पण प्रदूषित करत आहात. आम्ही बाप्पांचं विसर्जन कुठे करायचं? बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी कुंडांची व्यवस्था केलेली आहे ना. कुंड? हे काय असतं? अरे दादा, तुम्हाला कुंड नाही माहित का? आजकाल नदी प्रदूषण वाढल्यामुळे जलजीवांना खूप त्रास होतो, म्हणून कुंडांची व्यवस्था केलेली आहे. हो का? बरं, आम्ही कुंडांमध्येच विसर्जन करतो. कुंड कुठे आहे? ते बघा दादा, तिथे 2 कुंड आहे. 2 कुंड? कुंड कशासाठी? एक कुंड मूर्ती विसर्जन करण्यासाठी व दुसरा कुंड निर्माल्य टाकण्यासाठी. हो का? पण याचे फायदे काय? पहिला फायदा, आपण ज्या कुंडात मूर्ती विसर्जन करतो त्यात खाली थराला असलेली माती, त्याचा आपण पुन्हा मूर्ती बनवण्यासाठी उपयोग करू शकतो. दुसरा फायदा, निर्माल्यांपासून आपण खत तयार करू शकतो. आणि तिसरा व महत्त्वाचा फायदा, नदी पण प्रदूषित होणार नाही व दूषित पाण्यापासून जे आपल्याला आजार होतात ते पण नाही होणार. आम्ही आता दरवर्षी बाप्पाचं विसर्जन कुंडामध्येच करणार. बघितलं का गावकऱ्यांना, आपल्याला कुंडांमध्ये विसर्जन करण्याचे किती फायदा आहे. आता तुम्ही मला सांगा, बाप्पाचं विसर्जन कुठे करणार? कुंडांमध्ये.
तुमची कशी चालू आहे? आमचीही चांगली चालू आहे. मी काही आहे का तुमचं? आहे ना. अरे अरे काका थांबा. अहो हे तुम्ही काय करत आहात? बरा दुखत आहात. अहो पण तुम्हाला माहिती नाही की या खर्रा तंबाखू व गुटखा यांसारख्या घातक पदार्थांचे सेवन करून तुम्ही आपले आयुष्य धोक्यात टाकत आहात. ताई आम्हाला कसं माहित? आम्ही ठरलो शिक्षित. अहो पण याने कित्येक तरी आजार होतात. कोणकोणते? जसे की तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर व जिभेचा कॅन्सर आणि एम्फोसिमा याचा सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. ताई हे तर आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्हाला तर काय तर या जनतेला सुद्धा माहिती नाही की यांसारख्या घातक पदार्थांचे सेवन करून कित्येक तरी दुष्परिणाम होतात व तुम्ही याचे सेवन करून आपल्या परिसरातील रस्त्यावर सुद्धा थुंकता व आपले परिसर अस्वच्छ करता. ताई आम्हीच काय त्याचे सारे गावकरीच खरा खाऊन रस्त्यांवर थुंकतात. ही जर तुम्ही चुकी करता यानेच तर आपले परिसर अस्वच्छ होते व आपल्याला अनेक प्रकारचे आजार सुद्धा होतात. धन्यवाद ताई आम्हाला हे सांगितलं. तर यानंतर आम्ही खर्रा व तंबाखू यांसारख्या घातक पदार्थांचे सेवन करणार नाही. तर ऐकलं का गावकऱ्यांनो, खर्रा व तंबाखू अशा घातक पदार्थांची सेवन तुम्ही आजपासून करू नका व आम्ही पण करणार नाही. धन्यवाद. स्वच्छतेचा संदेश घ्या आणि ठेवू आरोग्य आपले निरोगी बनू. स्वच्छतेचा संदेश घ्या आणि ठेवू आरोग्य आपले निरोगी बनू. स्वच्छतेचा संदेश घ्या आणि ठेवू आरोग्य आपले निरोगी बनू. स्वच्छतेचा हा घेतला ठसा स्वच्छतेचा हा घेतला वसा शहर करूया लख आरसा शहर करूया लख आरसा देश आपल्या धडे पावला